माझ्यासोबत शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक सर आहेत। सरनाईक सर, आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय, काय भावना आहेत एक शिवसैनिक म्हणून ते नेता म्हणून? मला अभिमान आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना समर्थन देणारे देशातले जे 3 प्रमुख नेते होते त्यापैकी एक नेते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते। त्यामुळे आमचा गर्व आहे की एकनाथ शिंदेसारखा एक मुख्यमंत्री या राज्याला लाभलेले आहेत आणि 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी प्रगती या राज्याची केलेली आहे, जे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तळागाळातील कार्यकर्त्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे कुठलाही जरी विषय असेल तरी एकनाथ शिंदे साहेब पुढे असतात आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेनं 15 जागा आम्ही लढवल्या होत्या आणि 7 जागा निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो स्ट्राईक रेट सुद्धा 46.77 इतका आलेला आहे, जो महायुतीच्या आमच्या 3ही पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे आम्हाला अभिमान आहे। 58 वर्ष आज शिवसेनेला झालेली आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी प्रगती केलेली आहे, जे नाव कमावलेलं आहे, त्याचा अभिमान या सगळ्या शिवसैनिकांना आलाय। तुम्ही बघताय की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा डोमचा जो एवढा मोठा हॉल आहे तोही कमी पडतोय आणि उत्साहाचं वातावरण आहे। सगळे वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत आमचे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेनेची गर्दी उसळलेली आणि फक्त विचार ऐकायला, बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखातून ऐकायला या ठिकाणी शिवसैनिक आलेला आहे। या वर्धापन दिन सोहळ्यावर ठाकरे गटाकडून टीका होते की हा वर्धापन विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्षाचे नेते मंडळी टीका करण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या। आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक रेटनी भल्याभल्यांचे तोंड आता बंद केलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा परत राज्याचं एकदा महायुतीचं सरकार कधी येतंय याची वाट सर्वसामान्य जनता बघते आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 180 पेक्षा जागा ह्या महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाही। शिंग फुंकलं जाणार। स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखातून ऐकायला हा शिवसैनिक या ठिकाणी आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक जेव्हा जमतो तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत असते। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। सध्या शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन सोहळा वर्ली डोम येथे पार पडतोय आणि एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकायला शिवसैनिक राज्यभरातून आलेले आहेत, अशी भावना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।